मग तुम्हाला कळलं आहे का तुम्हाला काय झालं आहे? मी जरा समजावून सांगतो. ही झाली तुमची पाठीकडची बाजू आणि ही आहे तुमची पोटाकडची बाजू. ठीक आहे, तुम्ही आता असे बसलेले आहात तर हे ह्या पद्धतीने आहे. आता जेव्हा तुम्ही हे आतमध्ये बघतात तर हे आहे तुमचे मणके आणि ही आहे तुमची गादी. दोन मणक्यांच्या मधला जो काही शॉक ॲब्झॉर्बर जे आपण म्हणतो ना, त्या पद्धतीने हे आहे. आता याच्यामध्ये काय असतं ना, की हे न्यूक्लियस पल्पोसस नावाचा हा जो प्रकार जेव्हा बाहेर येतो तेव्हा हा तुमच्या मणक्यांच्या आतून जी स्पायनल कॉर्ड जाते, मज्जारज्जू, त्याच्यावर हे दाब देतो. आणि ते दाब देताना काय होतं, आता त्याचे स्टेजेस असतात की ग्रेड 1, 2, 3, 4मध्ये आहे का, फक्त बल्जिंग आहे का, ती पूर्ण मटेरियल बाहेर येते. आता हे बघा, हे दुसऱ्या याच्यात तुम्हाला कळेल की ह्या ठिकाणी इथे हे पूर्ण बाहेरून ह्या नसेवर दाब आला. ही हलते आहे का? बघा, नाही. ही हलू शकते, ठीक आहे, पण आता ही हलत नाही आहे. आता जर हा भाग तुमचा मानेतला असेल ना, तर तुमच्या हातांना मुंग्या येऊ शकतात. अजून जास्त प्रमाणात खूप दिवसांपासून दाबलेली असेल तर हात बधीर होतात. जर हा भाग तुमचा कमरेतला असेल तर तुम्हाला पायाकडे मुंग्या येणं, पायात बधीरता वाटणं, दुखणं, कमरेमध्ये दुखणं, ही सगळी लक्षणं दिसू शकतात. मग आता हे झालं आहे की नाही, तर आपण क्लिनिकली तपासतो तेव्हा आपल्याला कळलं मुंग्या येत आहेत, थोडंसं ताकद कमी वाटते आहे हातातली. मग तुम्हाला आता काय करावं लागेल, तर आपल्याला मानेचा एक MRI काढावा लागेल. एक्सरेमध्ये आपल्याला फक्त वर्टिब्रे दिसतात, फक्त मणके दिसतात. हे जे काही सॉफ्ट मटेरियल आहे हे आपल्याला फक्त MRIमध्ये कळतं. तर क्लिनिकली आपल्याला कळलेलं आहे, पण ते कन्फर्मेशनसाठी आपण आणि पुढची लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवण्यासाठी आपल्याला त्याचा एक MRI करून घ्यावा लागेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला नर्व कॉम्प्रेशन, डिस्क बल्ज कोणत्या अवस्थेत आहेत ह्या सगळ्या गोष्टी कळतील. ठीक आहे, तर मी तुम्हाला एक MRI लिहून देतो. MRI काढून आपण परत याच्यावर चर्चा करूया.